ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता मासाहेब जिजाऊंची आज जयंती। भारतीय धर्मसंस्कृतीची पताका ज्यांनी अमेरिकेच्या शिकागोमध्ये फडकावली त्या स्वामी विवेकानंदांची जयंती। या दोहोंना अभिवादन करतो। मासाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा वसा आणि वारसा घेत कार्यरत असलेली जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था या संस्थेचे सर्वेसर्वा निलेशजी सांबरे, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण विद्यार्थी मित्र हो। हेलन केलर यांची एक कविता आहे, एक जाग झालेलं मन दुसऱ्या मनाला जाग करतं, जागी झालेली दोन मन मग तिसरं मन जागवतात, जागी झालेली तीन मन सगळं गाव जागा करतात, जाग झालेलं गाव मग समाज जागा करतं आणि जागा झालेला समाज मग राष्ट्र घडवतं। निलेश सांबरेजी नावाचं एक जाग झालेलं मन ज्या मनानं बघता बघता असंख्य मन घडवली आणि ही मन उद्याच्या प्रत्येक क्षेत्राप्रांतातली कुठली रण जिंकण्यासाठी सिद्ध केली, हे त्यांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे। खरं तर असा एखादा सोहळा बघितला की मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात। एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो त्यावेळी माझा एक मित्र मला भेटला। म्हटला, तुला कळलं का? म्हटलं, काय? म्हटलं, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना, माझ्याबरोबर एका बाकावर बसलेला पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला। मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? तो म्हटला, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे। मला काही कळेना, माझ्याबरोबर SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला। मी त्याला पुन्हा विचारलं, तू कुठला शोध लावलास म्हणून शास्त्रज्ञ झाला? तसा तो म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला। पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं। त्याला मी खोदून विचारलं, बाबा तू कुठला शोध लावलास, तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर तुम्हाला म्हणाला, माझं नाव काय? म्हटलं, पक्या। पक्याचं उलट काय? म्हटलं, कॅप। कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं, टोपी। टोपीचं उलट काय? म्हटलं, पिटो। पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं, मारा। माराचं उलट काय? म्हटलं, रामा। रामा म्हणजे श्रीराम, ते कोण? म्हटलं, देव। देवचं उलट काय? म्हटलं, वदे। वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं, बोले। आणि बोलेचं उलट काय? म्हटलं, लेबो। तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे। पण मित्रांनो, हाच पक्या आज प्रकाश सावंत या नावानं देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे, ही माझ्या दृष्टीनं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। हेच वय असतं, हाच काळ असतो। याच काळामध्ये प्रेरणा पेरता येतात, याच काळामध्ये उर्मी भरता येतात, याच काळामध्ये मनगट मजबूत करता येतात, मन घडवता येतात। काहीतरी करू पाहण्याची, करून दाखवण्याची, घडवण्याची, घडवू पाहण्याची जिद्द याच काळामध्ये पेरली जाते आणि हेच विलक्षण कार्य जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था करते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो। हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं। तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, बनवू शकता। इंजिनियर बनायचं आहे, बनवू शकता। शास्त्रज्ञ बनायचं आहे, बनवू शकता। अभिनेता बनायचं आहे, बनवू शकता। क्रिकेटपटू, नाटककार, जे हवं ते। ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो। फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं। योग्य वेळी जर योग्य ते मिळालं तर माणसं हवी तशी घडवता येतात, हा या निसर्गाचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे। मी निलेशजी सांबरे यांचं कौतुक यासाठी करतो की आपण या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य ते देत आहात, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं। खरं तर
वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. ही जाहिरात फोटोग्राफरांसाठी होती आणि त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होतं की अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही वाईट भावनांचा लवलेश नाही, अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवून द्या. एक फोटोग्राफर विचार करत बसला, निरागस चेहरा, निर्मळ चेहरा, ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भाव नाही असा चेहरा, अरे शोधायचा कुठलं? सगळी माणसांचे चेहरे बघितले तर विस्कटलेले, खुनशी, क्रूर, दुसऱ्याचं वाईट चिंतणारे, अशा या काळात अत्यंत निरागस चेहरा आपल्याला मिळणार कुठून? त्या फोटोग्राफरने विचार केला आणि काही लक्षात आल्यावर त्यानं समजलं की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, निरागस असतं, निर्मळ असतं, त्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा लवलेशही नसतो, अशा नुकत्याच जन्माला आलेल्या निरागस बाळाचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. त्या फोटोग्राफरनं अशा मुलाचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला, त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. या घटनेनंतर 25 वर्ष उलटली. 25 वर्षानंतर वृत्तपत्रामध्ये पुन्हा एक जाहिरात आली की अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट आणि वाईट भावनांचंच दर्शन घडतंय, अशा एखाद्या वाईट चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. तो परत विचार करायला लागला, हल्ली माणसं चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात, आतून किती का वाईट असेना पण चेहऱ्यावर सगळं चांगलंच दाखवतात. अशा दुनियेमध्ये वाईट चेहरा शोधायचा कुठून, आणायचा कुठून, क्रूर कुठं भेटायचा? बराच वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, एखाद्या तुरुंगात एखादा खुनी कैदी असेल, त्याचा चेहरा क्रूर असेल, वाईट असेल, खुनशी असेल, अशा एका कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया. तो तुरुंगात गेला, अशा एका खुनशी कैद्याचा फोटो त्यांनी काढला जो अत्यंत क्रूर होता आणि तो फोटो स्पर्धेला पाठवला. त्याच्या या फोटोलाही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं, रोख रुपये 1 लाख. ते बक्षीस मिळाल्यावर त्याला असं वाटलं की हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही. या बक्षिसामध्ये ज्या कैद्याचा आपण क्रूर म्हणून फोटो काढला त्याचाही वाटा आहे. या बक्षिसातली काही रक्कम आपण त्या तुरुंगातल्या कैद्याला नेऊन दिली पाहिजे. त्या फोटोग्राफरनं आपल्या बक्षिसातले 50,000 घेतले आणि तुरुंगात तो त्या कैद्याला भेटायला गेला. त्याला म्हणाला, तुझा फोटो काढून मला हे बक्षीस मिळालं, त्यातली ही निम्मी रक्कम याच्यावर तुझा अधिकार आहे, मी तुला द्यायला आलोय. त्यावेळी तो तुरुंगातला कैदी म्हणाला, 25 वर्षापूर्वी ज्यावेळी तू माझा अत्यंत निरागस निर्मळ म्हणून फोटो काढलास, त्यावेळी जर हे काम तू केलं असतंस तर त्याच निरागस बाळाचा आज अत्यंत क्रूर म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. त्याला त्या काळात जे हवं होतं ते मिळालं नाही, त्याच्यावर संस्कार करणारं कुणी भेटलं नाही, त्याला शिकवणारं कुणी आसपास दिसलं नाही, त्याला जगण्यासाठी पैशाची गरज होती, त्यावेळी त्याला कुशीत कुणी घेतलं नाही. आणि जगण्याची लढाई करत, संघर्ष करत तो चुकीच्या मार्गावर गेला, वाईट झाला, खुनी ठरला, कैदी झाला. तो कैदी सांगतोय, मला योग्य वेळी जर योग्य ते मार्गदर्शन, संस्कार जे हवं ते मिळालं असतं तर माझा आज तुरुंगात कैदी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. समरे साहेब, आपण किती मोठं काम करताय आपल्याला माहिती नाही. आपण फक्त मुलं शिक्षित करतात असं नव्हे, आपण समाज घडवत आहात. या मुलांच्या वाट्याला योग्य वेळी योग्य ते देत आहात. जी यातली मुलं कुणी कलेक्टर होईल, कुणी पोलीस प्रमुख होतील, कुणी तहसीलदार होतील, कुणी डॉक्टर होतील, कुणी इंजिनियर होतील, हे जसं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो, कदाचित ज्या भागामध्ये तुम्ही काम करत आहात त्या भागामध्ये जर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नसती तर कदाचित त्याच भागातली काही पोरं तुम्हाला तुरुंगात दिसली असती आणि ती सांगत असते, जर आमच्या वाट्याला ही संस्था आली असती तर आज आम्ही असे घडले नसतो. समाजातलं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. सगळ्यात वेळ फार महत्वाची असते, फार महत्वाची. पण काही लोकांचा वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ वाचवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून थांबवताही येत नाही.
तो त्याच्या गतीनं चालत राहतो. ज्याला वेळेचं मोल आणि महत्त्व कळालं, ज्यांनी क्षण पकडला, त्या क्षणाची ज्याला संधी करता आली, संधीचं ज्याला सोनं बनवता आलं, त्याला आयुष्य घडवता आलं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा. त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं, वेळेचं महत्त्व समजावून सांगा. प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही. निलेशजी समरेंनी प्रचंड मोठं वैभव उभा केलंय, हा मग करणारच, त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात. आपण सामान्य माणसं, आपल्याला 24च तास असतात. नाही हो, ते मोठे झाले कारण त्यांना 48 तास, आम्ही मागं राहिलो कारण आम्हाला 24 तास नाही. प्रत्येकाला 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण, त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे, स्वतःला घडवण्यासाठी करता आला पाहिजे. 5 वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, 5 वर्ष किती महत्त्वाची. तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्त्व. 1 वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्त्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं, त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्त्वाचं. 1 महिन्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्त्वाचा. मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्त्व. 1 आठवड्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्त्वाचा. तो सांगेल तुम्हाला 1 आठवड्याचं महत्त्व. 1 दिवसाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपट्यातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं 1 दिवसाचं महत्त्व. 1 तासाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगज्जेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास. त्या जगज्जेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. अरे मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती, हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला जगणं आणि आमचं आयुष्यातलं भविष्य उमजेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. आपलं ध्येय ठरवा, आताच ठरवा. जितक्या लवकर ठरवाल तितके अधिक उंचीवर जाल, जितका उशीर कराल तितके मागे मागे राहाल. पहिली गोष्ट पटकन निर्णय घ्या. आमची अडचण काय माहिती आहे? इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं. त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलोने जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. आमची मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत. आमच्याकडे निर्णय कसा घ्यावा याचं नियोजन, शिक्षण दिलंच जात नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात मोठी ही निर्णय क्षमता आमच्या पोरांच्यात पेरायला सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्णय क्षमता रुजवायला शिकवा. याचं कारण असं, जी माणसं पटकन निर्णय घेतात ती माणसं पटकन पुढे जातात. जी माणसं निर्णय घेण्यासाठी प्रचंड वेळ लावतात ती मागं 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 राहतात. हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आहे. पोरांना सांगा निर्णय का नाही घेत, तर निर्णय चुकला तर याची भीती प्रत्येकाच्या मनात असते. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, दुसरं कुणीही उभा नसतं. हे पहिलं लक्षात ठेवा. आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे, तिच्यावर सरळ आक्रमण करा. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण, बस. दुसरा प्रकारच अस्तित्वात नाही. कसली भीती आहे? बरं, ही अडचण सुद्धा हल्ली काय आहे माहिती आहे? आमची लोक निर्णय का घेत नाहीत? भीती, सतत भीती. ही भीती कुठून येते? ही आमच्या मनात ठसवली जाते. अजूनही मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, मराठी माणूस एकत्र येत नाही. ह्या संकल्पनाने जन्म घेतला कुठून? भीतीतून. कुठून आली ही भीती?
ही निर्माण केली गेली जाणीवपूर्वक. आमच्या पोरांचं तसंच आहे. मला जमेल का, करेन का, होईल का, त्याला स्वतःवर विश्वास नाही का, कारण त्याच्या क्षमतांची त्याला ओळख नाही का, कारण त्याला काय करायचं हेच कळत नाही का, कारण त्याला स्वतःचा निर्णयच घेता येत नाही. त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात. त्याला सांगा तू निर्णय घे, चुकला काय होईल, अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल, नुकसान कुठं काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यशस्वी कोण होतं, जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. होऊ दे काय व्हायचंय ते, भीतीवर सरळ आक्रमण करा. आणि आम्ही लक्षात घेतली पाहिजे कशी घडतात हो मुलं. आमच्या घरात एखादं लहान रांगणारं मूल असतं, आई स्वयंपाक करत असते, आईचं लक्ष नाही ते पाहतं आणि ते रांगणारं पोर अंधाराच्या दिशेनं झेपावतं. अचानक आईचं लक्ष जातं आणि आई तिथूनच ओरडते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. त्याला कुतूहल आहे, उजेडात काय आहे त्याला कळतंय, अंधारात काय आहे त्याचं कुतूहल आहे, ते झेपावतं. धाडस जन्मजात त्याच्यात आहेच. तुम्ही कधी बघा, मोठा माणूस ज्वाळा कधीच हातात धरणार नाही, पण लहान मुलं कुठलाही विचार न करता जाळ हातात धरतात, कारण धाडस नैसर्गिक आहेच त्याच्यात. आईचं ऐकून ते परत थबकतं, पण परत आई स्वयंपाकाला लागते आणि आईचं लक्ष नाही बघून ते रांगणारं पोर परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई पाहते, संतापते, उठते, त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. मला सांगा, एवढ्या संख्येनं तुम्ही बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ का डोक्यात घेता? जो अस्तित्वातच नाही, जी भीती, जो प्रकारच नाही, ते कशाला डोक्यात रुजवता? गणित नाही अवघड आहे रे, कुणी सांगितलं तुला? करून तर बघ, आक्रमण कर त्याच्यावर. गणित शरण आल्याशिवाय राहणार नाही, हे सांगा त्याला. अडचणीचं काय आहे? अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो, शहाण्यांच्या नव्हे, हे पहिलं लक्षात घ्या. जमत नाही, जमणार नाही, होणार नाही, ही कारणं देणं ही यशस्वी माणसाची कामच नव्हेत. जी कारणं देतात ती यशस्वी होत नाहीत, आणि जे यशस्वी होतात ती सबबी कधी सांगत नाहीत. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची. स्वामी विवेकानंद एका मंदिराच्या पायऱ्यावरनं मंदिराकडे जात होते. अचानक समोरून त्यांच्याकडे माकडं धावत यायला लागली, अंगावर यायला लागली. तशी स्वामीजी भ्याले, वळाले आणि सरळ पळायला लागले. तोपर्यंत एक साधू कडाडला, ए थांब, पळतोस कुठं, सामोरं जा, त्यांना सामोरे जा. विवेकानंदांनी साधूंचं ऐकलं आणि ते सरळ वळले आणि माकडांच्या दिशेनं दमदार पावलं टाकत निघाले. स्वामीजी आपल्याकडे येत आहे ते बघितलं आणि ती माकडं सरळ पळून गेली. स्वामी विवेकानंद सांगतात, संकटांना घाबरून जर तुम्ही पळून गेलात तर संकट तुमच्या मागे येत राहतील, पण संकटांना तुम्ही दमदारपणे सामोरं गेलात तर संकट तुमच्यापासून पळून जातील. ज्या गोष्टीची भीती वाटते ना, त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सरळ, कारण भीती गेल्याशिवाय तुम्ही विजय मिळवू शकत नाही. ही पहिली महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. मासाहेब जिजाऊनी शिवरायांवर कसा संस्कार केला? 40,000 फौजांशी अफजल खान चालून आलाय. तो अफजल खान ज्यांनी शहाजीराजांना कैद केलं, तो अफजल खान ज्यांनी मासाहेब जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजांना कनकगिरीच्या वेड्यात ठार मारलं, तोच अफजल खान आता भोसले कुलवंशामध्ये एकुलत्या एक राहिलेल्या शिवरायांवर चालून आला. काय अवस्था असेल एकाईची, एकुलता एक पोर, आणि त्यालाही मारायला हा अफजल खान येतोय. काय म्हटल्या मासाहेब तेवढी महाराजांना, राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमायचं? नाही, एकुलते एक तुम्ही, तुमचंच काय बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? काय म्हटल्या मासाहेब, जाऊ नको, नको दुसरं काय काय. ज्यावेळी राजे आशीर्वाद घ्यायला आले त्यावेळी मासाहेब म्हणाल्या, राजे त्या खानाचा हिसाब चुकता करा, आम्हाला खान हवाय राजे, जिवंत वा मेलेला. पण त्याच वेळी आशीर्वाद घेताना
आशीर्वाद घेताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब खान बलाढ्य, यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशी ती सौदामिनी कडाडली, राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. मेलात तरी चालेल, जा. हा संस्कार आहे. घाबरू नकोस, भीती बाजूला काढ, जा. मेलास तरी चालेल. त्यातून शिवराय घडलेत, त्यातून. पण तरी हे सांगितल्यावर मासाहेब काय म्हणतायत माहिती आहे? आणि ध्यानी घ्या राजे, विजय तुमचाच आहे. आम्ही तुमची इथंच स्वागताला वाट पाहतो आहोत. काय विश्वास आहे हो, काय विश्वास. आमच्या पोरांच्या मध्ये हा आत्मविश्वास भरा ना. आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहिती आहे? स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर. क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते, फक्त क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. आमच्या पोरांना जाणीव करून द्या, त्याच्यात काय आहे. सगळं आहे त्याच्यात, काही नाही असं अजिबात नाही. हे पहिलं लक्षात घ्या, सगळं आमच्यात आहे. एक गोष्ट तुम्ही वारंवार ऐकली असेल, हत्तीचं पिलू. माहूत त्याला लोखंडी साखळदंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिलू सुटायचा प्रयत्न करतं, निसटायची कोशिश करतं, सगळी शक्ती लावतं, थकतं, दमतं, पण लोखंडी साखळदंड त्याला तोडता येत नाही. शेवटी ते थकून म्हणतं, साखळदंड तोडणं शक्यच नाही, आपण इथून निसटूच शकत नाही. तेच हत्तीचं पिलू पुढं बलाढ्य होतं, अफाट ताकदीचं होतं, मोठमोठाले वृक्ष स्वतःच्या सोंड्यानं उन्मळून टाकतं. पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही. तुम्ही कधीही मोठा हत्ती बघा, त्याच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते, बांधलेली नसते. कुणीतरी माहूताला विचारतो, एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही? तसा माहूत म्हणतो, मी त्याला बांधायची गरजच नाही, कारण हत्तीनं स्वतःला बांधून घेतलंय, आपण इथून निसटू शकत नाही. आमच्या पोरांचं होतं काय माहिती आहे? या जगात तुम्हाला बाहेरून कुणी बंधनं घालू शकत नाही. या जगात तुम्हाला बाहेरून कुणी मर्यादा घालू शकत नाही. या जगात बाहेरून तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता, हे पहिलं लक्षात ठेवा. या जगात दुसरं कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता, हे लक्षात ठेवा. बंधनं नका घालू, मर्यादा घालूच नका. आपण हवं ते करू शकतो, हवं तसं करू शकतो, हवं ते घडवू शकतो. हा विश्वास एकदा उरात येऊ द्या. सगळ्यात महत्वाचं आहे ते सुरुवात करा. जे काही करायचंय सुरुवात करा. रिंगाळत बसायचं नाही, पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला लागायचं. तुम्ही चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकलंय, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं? नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का? याचं उत्तर आहे नाही. चंद्रावर पाऊल ठेवणार होता एडविन सी अल्डारिन. तो अपोलो यानाचा प्रमुख पायलट होता, तो अमेरिकेचा वैमानिक होता, स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता. तर नील आर्मस्ट्रॉंग त्याचा सहाय्यक पायलट, तो अमेरिकेचा नौसैनिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता, तो सहाय्यक म्हणून एडविन सी अल्डारिनच्या सोबत दिला होता. हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवणार तोच त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी तिथल्या गुरुत्वाकर्षणानं जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात मी भरकटलोच तर, मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी ओढलाच गेलो तर, तो त्या विचारातच होता. तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढे झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. एडविन सी अल्डारिन मध्ये सगळ्या क्षमता होत्या, सगळी कौशल्य होती, सगळं सामर्थ्य होतं, त्याचा सगळा अभ्यास होता, पण फक्त तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही आणि म्हणून तो मागे राहिला आणि पटकन निर्णय घेतला म्हणून नील आर्मस्ट्रॉंग अजरामर झाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, उरात आत्मविश्वास असेल तर पोरं रेंगाळत नाहीत, पटकन निर्णय घेतात आणि कामाला लागतात. पटकन निर्णय घ्यायला शिकवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आणि एकदा निर्णय घेतला की सुरुवात करा, मग मागे पुढे बघायची गरज नाही, सरळ सुरुवात. काही लोक निर्णय घेतात पण सुरुवातच करत नाहीत. सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे, सगळ्यात मोठी. तुम्हाला माहिती आहे, जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो. 1000 मैलाचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो. सुरुवात तर करायला हवी. एका
टेकडीच्या पायथ्याशी एक सद्ग्रस्त उभा होता. वेळ मावळतीची, अंधार पडलेला. मी तिथं गेल्यावर त्याला विचारलं, का थांबलाय? तो म्हटला, नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं, जा ना. मग, नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं, आता जा. आणि मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे त्या टेकडीवर मी पोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच. म्हटलं, अरे वा, जाऊन आला वाटतं. नाही, गेलोच नाही. म्हटलं, का? अंधार आहे ना. अरे मग कंदील दिला होता ना. हो, दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय. मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर. उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल. सांगा ना आमच्या पोरांना, तू सुरुवात कर रे, बाकी काही अडचण नाही. सुरुवात कर पहिली, पटकन. अहो, काय होतं शिवाजी महाराजांकडे? ना सैन्य, ना सामर्थ्य, ना संपत्ती. रायरेश्वरावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, सुरुवात केली कामाला. सैन्य नसताना का महाराज म्हणले, नाही, जरा सैन्य वगैरे उभा करू आणि मग सुरुवात करू? नाही हो, काही नसताना, शून्यात नसताना सुरुवात. 1645ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाव होता. आता बेवसाव आहे म्हणजे राजगड घेतल्यानंतर तो बांधून काढायला हवा. बरं, बांधून काढायचा म्हणजे पैसे हवेत. पैसे म्हणजे संपत्ती अफाट हवी. मग महाराज असं म्हटले का, आता तर आपल्याकडे पैसे नाहीत, मग कशाला राजगड घ्या, जरा फंड्स वगैरे गोळा करू आणि मग घेऊ राजगड. नाही, वाट नाही बघत बसले महाराज. सुरुवात केली. 1645ला राजगड घेतलाच. 1646ला त्यांनी तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले. आणि त्या मिळालेल्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला. औरंगजेबाचं सैन्य होतं 5 लाख आणि महाराजांची फौज अवघी 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांचे 5 लाख, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, संघर्षाला सुरुवात केली. पुढं बघू काय व्हायचं ते. 1670लाच महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि या प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. खना खना. माणसं खणायला लागली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत लागली. आहे, उकरा उकरा. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष अधिक गतिमान केला, जिंकला. तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते. पण माणसं कारणं सांगतात, माणसं सबबी देतात. आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. नाही, आम्ही गरीब आहे ना. अरे चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमी आहे. उत्तम. विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. अरे स्वतःच्या कमतरताना कमीपणा समजू नका. कमतरतांचं बलस्थानात रूपांतर करा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज रोवा. हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. परिस्थिती जर माणसाला अडवत असते तर रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याच्या प्रकाशात बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले नसते. परिस्थिती तुम्हाला अडवत नाही, उलट प्रतिकूल परिस्थितीच तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते. चांगली परिस्थितीत उपजत गुण कधीच बाहेर येत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. म्हणून तुम्ही बातम्या वाचल्या असतील, श्रीमंतांची पोरं नापास होतात आणि त्यांच्या घरात धुनीभांडी करणाऱ्या मोलकरणींची पोरं गुणवत्ता यादीत येतात.
प्रतिकूल परिस्थिती उत्तम गुण बाहेर काढते. संकटांना संधी मानायला हवं, कारण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडथळे, अडचणी स्वागत करायलाच हवं, कारण तीच तुम्हाला घडवतात. तुमच्यातनं मूर्ती घडायची आहे ना, मग घाव सोसावेच लागतील. ज्या दगडावर घाव बसताय त्यांना समजून जावं आपल्यातून सुंदर मूर्ती घडायची आहे, म्हणून हे घाव वाट्याला येत आहेत. ज्या दगडावर घाव पडत नाहीत त्याच्यातून मूर्ती कधीच तयार होत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात मोठी. लाल बहादूर शास्त्री रामनगरहून शाळेला जायचे. मध्ये गंगा नदी होती, नाविकाला द्यायचे पैसे त्यांच्याकडे नसायचे. शाळेच्या वेळेस ते गंगेच्या काठावर यायचे. कुणीतरी नाविक म्हणायचा, ए लाल बहादूर चल येतोयस ना शाळेत? आणि लाल बहादूर म्हणायचं, नाही तुम्ही जा. का रे? नाही मॅडम पैसे नाही आहेत. अरे असू दे नंतर दे. नंतर तरी कुठून येतील? आई सांगते, कुणाच्या उधारीचं ओझं आपल्या डोक्यावर नको ठेवूया, तुम्ही जा मी येतो. ती नौका गेली की लाल बहादूर शास्त्री आपल्या अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात वह्या पुस्तकं गुंडाळायचे आणि तीच वह्या पुस्तकं कपड्यांसहित डोक्याला मुंडासं म्हणून बांधायचे आणि सरळ गंगे नदीत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडे जायचे. काठावर उतरायचे, कपडे अंगावर परिधान करायचे, पुस्तकं हातात घ्यायचे आणि वर्गात जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढत संघर्ष करत तेच लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. हे आम्ही लक्षात ठेवायला हवं. एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरमला वृत्तपत्र वाटायचं काम करायचे, पेपर वाटायचे. पेपर वाटणारे ते एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. रिहा बुलोज नावाची 11 वर्षाची फिलिपाईन्स मधली मुलगी प्रचंड वेगात धावायची. तिच्या शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही रिहा पहिली आली आणि तिची राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली. त्या दिवशी ही 11 वर्षाची रिहा धावत धावत आनंदात आपल्या वडिलांजवळ आली. बाबा बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली, आता मला राष्ट्रीय स्पर्धेत धावायचंय, माझी निवड झाली आहे. वडिलांनी जवळ घेतलं, कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. खूप छान रिहा, अभिनंदन. पण त्याच वेळी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली, पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचंय ना. हा बेटा मग मला धावण्याचे बूट हवेत बाबा. राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट शूज घालूनच धावावं लागेल ना, त्याच्या आधी मला तसा सराव करावा लागेल. बाबा धावण्याचे बूट घ्या ना मला. वडील म्हटले, घेऊया ना बाळा, जरूर घेऊया. आणि त्या आनंदात रिहा सरावाला निघून गेली. सराव करत राहिली. राष्ट्रीय स्पर्धा तोंडावर आली. 4-8 दिवस राहिले आणि ही रिहा आपल्या वडिलांजवळ आली. बाबा स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला, बाबा घ्या ना बूट. ते ऐकल्यावर मात्र रिहाच्या वडिलांचे डोळे पाडावले. आपल्या पोरीला जवळ घेत म्हणाले, बाळा या महिन्याचा पगारच नाही झाला, घ्यायचे होते बूट पण नाही घेऊ शकत. मी तुला धावण्याचे बूट नाही घेऊ शकत रिहा. रिहाच्या डोळ्यात पाणी तरळलं, निघून गेली. पण ती असं म्हटली नाही, आता मला बूट नाहीत ना मग मी धावणारच नाही. ती जिद्दीनं परत पळायला लागली, धावायला लागली, सराव करत राहिली. राष्ट्रीय स्पर्धा उजाडली. ही रिहा बुलोज त्या स्पर्धेत सहभागी झाली. बाकीचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले, पायात स्पोर्ट्सचे शूज घातलेले, पळायला सज्ज. आणि ही रिहा अनवाणी पायानं उभी. एक वार तिनं आपल्या पायांकडे बघितलं, इतर स्पर्धकांचे पाय, तिलाच कसं तरी झालं. सगळे स्पोर्ट शूज घालून आणि मी अनवाणी पायाने. काय वाटलं कुणास ठाऊक, ती रिहा सरदिशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या बँडेजच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE. जणू काही नायकेचेच बूट तिनं घातलेत आणि जखमेच्या बांधायच्या बँडेजच्या पट्ट्या पायाला गुंडाळून ही रिहा बुलोज धावण्याच्या स्पर्धेत उभा राहिली. स्पर्धा सुरू झाली आणि वाऱ्यासारखी तीरासारखी भयान वेगाने रिहा पळत राहिली. तिला फक्त ध्येय दिसत होतं, आपल्याला जिंकायचंय. बस 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 1000 मीटरच्या शर्यती या रिहा बुलोजनं जिंकल्या. 4 सुवर्ण पदक तिनं कमावली. ही रिहा बुलोज सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो.
पायात वेग यायचा असेल तर आधी मनात वेग असायला हवा. वस्तू, गोष्टी, कपडे, बूट ही साधनं आहेत साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पण हल्लीच्या पिढीची या गोष्टी हेच साध्य झालंय, ते नाहीत म्हणजे मला काही करताच येणार नाही. सांगा त्यांना हे साध्य नव्हे, साध्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. त्यासाठी या गोष्टी असाव्याच, काही नाही. आणि तुम्ही तर सगळे भाग्यवान आहात. निलेशजी सांबरेंसारखा तुम्हाला हवं ते देणारा एक ज्ञानसंकुल उभारणारा लोकनायक तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मला विशेष कौतुक वाटतं, मी ज्यावेळी झडपोलीमध्ये गेलो, एक 450 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तिथं आहे. जिथं शासकीय रुग्णालय नाही झालं तिथं निलेशजी सांबरेंनी तिथल्या लोकांसाठी मल्टी स्पेशालिटी ऑफिस, मेडिकल हॉस्पिटल उभारलंय. मुलं शिकावीत, मुलं पुढे जावीत, परिस्थिती त्यांना आडवी येऊ नये यासाठी 10 CBSEच्या शाळा, तब्बल 45 ग्रंथालय, वाचनालय, MPSC UPSCची स्पर्धा परीक्षाची तयारी करणारी अनेक ठिकाणं त्यांनी निर्माण केली. मला वाटतं आज आपण 9 अभ्यासकांचं आणि स्पर्धा परीक्षांच्या केंद्राचं उद्घाटन करणार आहोत. हे सगळं आहे. आता काळ आता नाही की आता आमच्याकडे काही नाही, सगळं सगळं उपलब्ध करून देणारी माणसं जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला पळायला आता अडचण काय आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त करायला हव्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाला शॉर्टकट नसतो, मेहनतीला पर्याय नाहीच आहे, अजिबात नाही. कष्ट करावेच लागतील. तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढावी हे त्या वृक्षावर कधीच अवलंबून नसतं, तर त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता यावर ठरतं वृक्ष किती उंचीवर जाणार आहे ते. तुमचे कष्ट, तुमची मेहनत तुमच्या यशाची उंची वाढवत असते. जितके अधिक कष्ट करता येतील, जितकी मेहनत करता येतील तितकी करा, तरच तुम्ही शिखरावर पोहोचू शकता. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात. वर्गात गुरुजी वह्या तपासत होते. एका मुलाजवळ आले, कुठाय रे वही? आणि तो मुलगा म्हणाला, गुरुजी विसरली. गुरुजी संतापले, हात पुढं कर. त्या मुलानं हात पुढं केला आणि छडी मारणार त्याच वेळी गुरुजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं. विद्येची रेषा नाही? त्यानं गुरुजींना विचारलं, गुरुजी विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं इथं हातावर विद्येची रेषा असते. ज्याच्या हातावर विद्येची रेषा ती मुलं शिकतात, मोठी होतात. तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, तू काय होणार, तुला मारून तरी काय उपयोग आहे? त्या पोरला काय वाटलं कुणास ठाऊक, ते ताडकन वर्गाबाहेर गेलं. 5 मिनिटांनी परत आलं, त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो पोरगा म्हणाला, गुरुजी त्या विधात्यानं जी माझ्या हातावर विद्येची रेष काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय. आता मला कोण विद्या घेण्यापासून रोखतंय ते मला बघायचं आहे. हे जिद्दी पोरग शिकलं, तेच पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आलं. तुम्ही ठरवायला हवं, उरात फक्त जिद्द हवी. करायचंय, करायचंय, बनायचंय, बस तुम्ही बनूच शकता, बाकी काही अडचण नाही. तुम्हाला अडवणारं कुणी नाहीच आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचे कष्ट तुम्हाला विजयी करतातच, पण त्याच्यापेक्षा एक सगळ्यात महत्वाचा प्रभावी गुण जर तुमच्यात असेल तर तुम्ही हवं ते करू शकता. त्या गुणाचं नाव आहे चिकाटी, चिवटपणा. तुम्हाला वाटतं ना तुमची परिस्थिती नाही नसू द्या, तुमच्यात प्रतिभा नाही नसू द्या, तुमच्यात बुद्धिमत्ता नाही नसू द्या, तुमच्यात सामर्थ्य नाही नसू द्या, सगळं बाजूला सारा, फक्त एक गुण आत्मसात करा ज्याचं नाव आहे चिकाटी, चिवटपणा. बस सततचा सातत्यपणा तुमच्यात चिकाटी निर्माण करतो आणि ही चिकाटी तुम्हाला इतकं चिवट बनवतो की जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तुम्ही माघार घेत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते. हे सगळ्यात तुम्ही हरता म्हणजे पराभूत होता असं नाही, तुम्ही माघार घेता तेव्हा पराभूत होता, हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. तुम्ही किती वेळा पडता अजिबात महत्व नाही, तुम्ही उठून किती वेळा उभा राहता
हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. चर्चिलनी त्याच्या यशाचं सूत्र एकच सांगितलं, माघार घ्यायचे नाही, माघार नाही. कोलंबस भूमीचा शोध घ्यायला निघाला, वादळ, लाटा, समुद्र खवळलेला. सोबती म्हणाली माघारी चला, माघारी चला. आणि कोलंबस कडाडला, जोपर्यंत भूमीवर पाय ठेवत नाही माघार नाही. त्यांनी अमेरिकेचा शोध लावला, भूमीवर पाय ठेवला आणि मग माघारी आला. तो कोलंबस सांगतो, माझ्या यशाचं एकच रहस्य आहे, माघार घ्यायची नाही, अजिबात नाही. कसलीही वादळं, कसलीही संकट, काहीही होऊ दे, माघार घ्यायची नाही. सगळ्यात महत्वाचं. मुंगी बघितली तुम्ही? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या शहरातल्या, कुठल्या प्रभागातल्या, कुठल्या वॉर्डमधल्या, कुठल्या घरातल्या, कुठल्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागतो रस्ता. मुंगी कणभर असते, महिनाभरात मनभर साखर खाऊन फस्त करते. तिला फक्त तिचं ध्येय दिसतं, फक्त ध्येय दिसतं, दुसरं काही नाही. एवढीशी मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्या दृष्टीहीन असतात, मुंग्यांना डोळे नसतात, पण तरीही मुंग्यांची रांग चुकलेली तुम्हाला कधी दिसणार नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना आयुष्यात, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिस्त. जे ठरवलंय त्यानुसारच चालायला हवं. भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात, हे यशाचं सूत्र. सगळ्यात महत्वाचं, मुंगी शिस्त मोडतच नाही. अपार कष्ट, सतत कष्ट. 4 महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती 8 महिने अविरत काम करत असते, अविरत. कुणीतरी एका तत्वचिंतकाला विचारलं, हे जग कधी संपेल? आणि तो तत्वचिंतक म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करत तुम्हाला बसलेली दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून दिसणार नाही, ती चुकून अविरत काम करत असते, ती अविरत. आम्ही आमच्या मुलांना सांगतो, असे कष्ट केले तर यश मिळतो. हो, इतकं काम करायचंय, मरायचंय का? कोण म्हटलं तुम्हाला कामाने माणूस मरता? माणूस कामाने कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणाने मरतो. ताण कधी वाढतो? काम साठलं की. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? ध्येयच नसलं की. ध्येय कधी नसतं? निश्चय नसला की. निश्चय कधी नसतो? काय करायची मानसिकताच नसली की. ज्याला करायचं आहे तो करतोच. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, अपार कष्ट करणाऱ्या मुंग्या इतकं कष्ट करतात की सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारी मरायला पाहिजे. पण मुंग्या किती जगतात माहिती आहे? मुंग्यांच्या काही प्रजाती 35 वर्ष जगतात. 35 वर्ष. निसर्गाचं रहस्य काय माहिती आहे? जो सतत कार्यरत असतो, सतत काम करतो, तो दीर्घायुषी होतो. आणि जो निवांत आरामात बसतो तो अल्पायुषी ठरतो. आमच्या पोरांना सांगा, आत्ता कष्ट केलेत तर आयुष्यभर राजासारखा राहाल, आणि आत्ता राजासारखं राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. तुम्हाला राजा व्हायचा आहे का गाढव व्हायचा आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळ्यात सातत्य एकमेव गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला यशस्वीच करते. पाण्याचा एक थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो. तो काय पाण्याच्या थेंबाने फुटतो? नाही, त्या थेंबाच्या सततच्या सातत्यानं तो फुटतो. ही सगळ्यात मोठी ताकद सातत्याची आहे. सातत्यामुळं तुमच्यात सवय निर्माण होते, सवयीचा सराव होतो आणि सरावाने तुम्ही सर्वोत्तम बनत जाता. ही सगळ्यात मोठी गोष्ट. तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनायचं असेल तर तुम्हाला सतत सराव करावा लागेल. सवय बनवायला लागेल. ही सवय तुम्हाला समृद्ध घडवेल. सगळ्यात महत्वाचं, अब्राहम लिंकन यांचे वडील चांभार होते, पण अब्राहम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले. तुम्ही कोण आहात अजिबात महत्वाचं नाही, तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण ज्यांचे वडील चांभार, त्यांचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला, हे अमेरिकेच्या काही अमीर उमराव सरदारांना पटलं नाही. त्यांना तसा धक्काच बसला. राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांचं पहिलं भाषण सभागृहामध्ये होतं. अब्राहम लिंकन भाषणासाठी आले आणि त्याच वेळी त्यांचं राष्ट्राध्यक्ष होणं खटकलेला एक अमीर अब्राहम लिंकनना म्हणाला, अब्राहम लिंकन, तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाला असाल, पण तुमचे वडील एक चांभार होते हे तुम्ही विसरू नका.
सगळ्या सभागृहाला वाटलं की अब्राहम लिंकनचा कोण अपमान झाला, आता आता काय अब्राहम लिंकन बोलतायत असा अपमान. पण आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत अब्राहम लिंकन भाषणाला उभा राहिले आणि त्या अमीर उमरावाला म्हणाले, बरं झालं माझ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिलीत. आज मी जो काही आहे तो माझ्या वडिलांमुळे आहे. मला मान्य आहे माझे वडील सांभार होते, तुमच्या पायातले सगळ्यांचे बूट माझ्या वडिलांनीच शिवलेली आहेत हेही मला माहिती आहे. पण मला अभिमान याचा आहे की या देशाची सत्ता राबवणाऱ्या सगळ्या उमरावांना माझ्याच वडिलांच्या हातचे बूट लागतात, इतके माझे सर्वोत्कृष्ट काम करतात. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. माझे वडील मला कायम सांगतात, तू झाडूवाला बन, पण झाडू असा मार की जगात सांगितलं पाहिजे झाडू मारावा तर याच्यासारखा मारावा. काय जे बनायचे ते बन, पण सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट, या जगात तुला तुलना होणारच नाही असा सर्वोत्तम हो बस. अब्राहम लिंकन म्हणाले, माझ्या वडिलांसारखं मला सर्वोत्कृष्ट होता येणार नाही याची मला कल्पना आहे, पण राष्ट्राध्यक्ष म्हणून मी सर्वोत्तम काम करायचा निश्चितपणे प्रयत्न करीन. माझ्या वडिलांनी मला सांगितलंय जे करशील ते सर्वोत्तमच कर. या जगात जे टिकतं ना ते फक्त सर्वोत्तम टिकतं. त्यामुळे जे काही कराल ते सर्वोत्तमच करा. कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं. छोट्या छोट्या कामातूनच मोठं काम उभा राहतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी करतच तुम्हाला पुढे जावं लागत असेल. कामाची लाज बाळगणारी माणसं कधीच मोठी होऊ शकत नाहीत. ही पहिली गोष्ट आमच्या पोरांच्या डोक्यात ठसवा. त्याला मोठं व्हायचं आहे ना, त्याला हरेक काम केलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वोत्तम होऊ शकता, सगळ्याच. गणित अवघड कधीच नसतं, इंग्रजी कधीच अवघड नसतं. आपण त्यांना अवघड बनवत असतो. तुम्ही त्यांना सोपं समजा, ते आपोआप सोपं होऊन जातील. तुम्ही सतत त्यांच्या सहवासात राहा, ते तुमचे मित्र बनतील. तुम्ही सतत त्यांना सोबत ठेवा, ते तुम्हाला शरण येतील, हवे तेवढे मार्क देत राहतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे सराव आणि सातत्य. एक साधू होता, तो नाचायला लागला की पाऊस पडायचा. त्याची सगळीकडे कीर्ती पसरलेली की तो नाचायला लागला की पाऊस पडायचा. काय बंडखोर विचारांचे तरुण होते, ते 4 तरुण त्या साधूकडे पोहोचले. म्हटले, आम्ही ऐकलंय की तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो. साधू म्हटले, हो खरं आहे ते. मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. साधू म्हटले, पडेलही. नाही नाही तसं नाही, स्पर्धा लावायची. तुम्ही नाचल्यावर पाऊस पडताय ना, आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू म्हणले, ठीक आहे तुमची इच्छा. दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता हा साधू आणि ते 4 तरुण एका मैदानावर जमा झाले. साधू म्हटले, तुम्ही सुरुवात करा. मग एक तरुण पुढे झाला, तिने नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, तास झाला, तो थकला दमला माघारी झाला, पण पाऊस काय पडलाच नाही. मग दुसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात झाली. 10 मिनिटं 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास तास 1.5 तास 2 तास झाले. तरुण नाचून थकला पण पाऊस पडलाच नाही. मग तिसरा तरुण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. तास 1.5 तास 2 तास 2.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. मग चौथा पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. तास 2 तास 3 तास 3.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. 4ही तरुण म्हटले, आम्ही नाचलो पण पाऊस पडला नाही. आता तुम्ही नाचा. साधू महाराज आम्हाला बघायचा आहे पाऊस पडतोय का. सायंकाळी 6 वाजता साधूनी नाचायला सुरुवात केली. ते नाचत राहिले. तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले. आता पहाटेचं झुंजू व्हायची वेळ झाली. आता पहाट होणार, उजाडणार, पण साधू नाचतच राहिले. बघता बघता दिवस उजाडला, साधू नाचतातच आहेत. आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस पडायला सुरुवात झाली तेव्हा साधू नाचायचे थांबले. ते 4 तरुण साधूंजवळ गेले. म्हटले, आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही आणि तुम्ही नाचला, कसा पाऊस पडला. साधू म्हणाले, मला 2च गोष्टी माहिती होत्या. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. तुम्हाला यश देणारी ही 2च सूत्र आहेत. 2च सूत्र आहेत यश देणारी. तुम्ही अभ्यास करताय ना म्हणजे यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यश मिळत नाही तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे. तरच तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आणि बाकी एक गोष्ट लक्षात ठेवा, निलेशजी सांबरेंची इतकी तळमळ आहे की आदिवासी भागातली, खेड्यापाड्यातली, गावगाड्यातली
शिक्षणापासून दूर असलेली सगळी पिढी घडावी, मोठी व्हावी. पण तरी आमच्या मुलांमध्ये अजून एक न्यूनगंड आहे. आमच्या परवा एका मित्रानं सूर्यवंशी साहेब प्रमोशनच नाकारलं. म्हटलं का रे? नाही म्हटलं प्रमोशन घेतलं की इंग्रजी बोलायला लागेल. इतका न्यूनगंड अजूनही आमच्या पोरांमध्ये आहे. ते स्वतःच यश नाकारतायत. आमच्या पोरांना एक गोष्ट फक्त सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हुबहू तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुणी व्यक्ती तुमच्या गावात आहे का? नाही. जिल्ह्यात, राज्यात? नाही नाही, मी परवा इंदोरला गेलतो, सेम माझ्यासारखा दिसलाय का? तुम्ही लंडनला जा, आफ्रिकेत जा, नाहीतर अमेरिकेत जा, हुबहू तुमच्यासारखा या जगात दुसरा कुणी नाही. या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात. तुमच्यासारखं दुसरं कुणीच नाही. अरे तुमच्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही. याचा अभिमान बाळगण्यापेक्षा न्यूनगंड कसले बाळगता? या जगात फक्त तुम्ही एकटेच आहात जे तुम्ही आहात. बस, तुमची बरोबरी दुसरा कुणीच करू शकत नाही. एकमेवा द्वितीय आहात. अभिमान बाळगायला शिका. बस, बाकी काही नाही. काढून टाका सगळे न्यूनगंड. मी इथून आलो, मी तिथून आलो, आम्ही असं काही नाही. काय आहात नाही महत्वाचं, काय करता आणि काय होता हे महत्वाचं. थॉमस अल्वा एडिसन बहिरा होता, पण त्याच्या आईची प्रचंड इच्छा होती की माझ्या मुलानं शिकावं. आता तो बहिरा आहे, त्याला ऐकूच येत नाही. मग तो ग्रहण कसं करेल काही? पण आईची प्रचंड इच्छा की माझ्या मुलानं शिकावं, आणि तिनं स्वतःच्या बहिऱ्या मुलाला शाळेत पाठवलं. एडिसन आठवडाभर शाळेत जात राहिला. आठवडाभरानंतर एडिसन शाळा सुटल्यानंतर घरी आला आणि आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? आणि एडिसन म्हटला खूप छान. आणि एडिसननं एक पत्र बाहेर काढलं, आईच्या हातावर दिलं आणि आईला म्हणाला, आमच्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. एडिसनच्या आईनं ते पत्र हातात घेतलं, फोडलं, वाचायला सुरुवात केली. एडिसनच्या शाळेतल्या टीचरनी लिहिलं होतं की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून उद्यापासून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका. त्याला कुणीच शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि त्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी उखळायला सुरुवात झाली. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू एडिसननं बघितलं. एडिसन म्हणाला, काय गाई? आणि आईनं पटकन डोळे पुसले. काही नाही रे बाळा, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या पत्रात टीचरनी? आणि एडिसनची आई म्हणाली, अरे वेड्या, तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे वर्गात शिकवताना आमची अडचण होते. तुमच्या एडिसनला काही दिवस शाळेत पाठवू नका, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना शिकवून आम्ही हुशार करतो. आणि मग ती एडिसन इतकी हुशार झाली ना की मग तुम्हाला कळवतो, मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा. एडिसन म्हटला, खरंच मी इतका हुशार आहे? हो ना, माझं बाळ आहेच हुशार. मग आई, आता शाळा? आता नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकूया. आईनं आपल्या बहिऱ्या पोराला सांगितलं की तू हुशार आहेस. आईच्या त्या प्रेरणा बळावर ते पोर शिकत राहिलं. आईनं त्याला फक्त एकच गोष्ट सांगितली, बाळा, ज्ञान मिळवायचं आहे ना, एक गुण फक्त स्वतःत रुजव, ज्याचं नाव आहे जिज्ञासा. प्रश्न विचारत राहा फक्त. आभाळात वीज चमकली की प्रश्न विचारायचा, वीज का चमकतीये, शोध का चमकतीये, ऋणप्रभार धनप्रभार एकत्र येतो, चकमक उडते, वीज होते. उत्तर मिळाली की ज्ञान वाढत जाईल. बाळा, जिज्ञासा जोपास, प्रश्न विचारत राहा, फक्त प्रश्न विचार, बस, दुसरं काही नाही. हल्ली आमच्या पोरांची अडचण काय माहिती आहे? आमची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. ह्याची दोनच कारणं असतात. एक तर त्याला सगळं कळलंय, आणि दुसरं त्याला काहीच कळलं नाही. पण जिज्ञासा हा गुण आमच्या मुलांच्यात नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मी स्वतः फिजिक्सचा प्राध्यापक आहे, भौतिकशास्त्र शिकवतो. याच्या आधी अनेक प्राध्यापकांनी भौतिकशास्त्र शिकवलं असेल, इथून पुढेही शिकवतील. पण भौतिकशास्त्रामध्ये आम्ही शिकवतो काय? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स रूल, एडिसन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही? आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, सांब्रेज फॉर्म्युला का नाही? एडिसन्स रूलच का, सूर्यवंशीच रूल का नाही? आमची लोक का नाही संशोधन क्षेत्रात? आमची पोरं का नाही पुस्तकात? आमच्या पोरांच्या नावाने का रूल्स नाहीत, फॉर्म्युला नाहीत? का नाहीत? आम्ही का नाही? याचं कारण आमच्या पोरांमध्ये जिज्ञासाच नाही. आम्ही संशोधनच करत नाही, शोधच लावत नाही. आमची सगळ्यात मोठी अडचण, शोधानी जग समृद्ध झालंय. आमचं जग समृद्ध करायचं असेल तर पोरांच्या जिज्ञासा रुजवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात
मासाहेब जिजाऊनी काय केलं माहिती आहे? शिवरायांच्या मध्ये हा अलौकिक गुण रुजवला, जिज्ञासा, प्रश्न विचार. यांचं राज्य का? भूमी आमची आहे ना, मग आमचंच राज्य पाहिजे. ते इथं का? नको. ते लढतायत, आम्ही लढणार, आमच्यात सामर्थ्य आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत महाराज पुढे निघाले. स्वराज्य उभा राहिलं. जिज्ञासा हे त्याचं मूळ होतं, जिज्ञासा. पण हल्ली नाही ती. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. मग ते सफरचंदाचं झाडातनं सफरचंद खाली पडलं. मग न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. नाही, बरंच झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्या मुलाला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं आपल्या वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमच्या पोरांमध्ये ही जिज्ञासा रुजवा. एडिसनच्या आईनं एडिसन मध्ये जिज्ञासा रुजवली. तो प्रयोग करत राहिला, अखंड प्रयोग करत राहिला, प्रश्न मांडत राहिला, उत्तर शोधत राहिला. एके दिवशी थंडीचे दिवस होते. एडिसन शेकोटी करून शेकत होता. ज्वाळा धडाडल्या होत्या आणि त्याच वेळी आतून आईचा आवाज आला, एडिसन चल बस झालं, ये घरात आता जेवायला ये. जेवायला जायचं म्हणून एडिसननं पटकन शेजारची माती घेतली आणि त्या जळत्या शेकोट्यांवर टाकली आणि तो जेवायला आत गेला. तासा दीड तासांनी जेवून बाहेर आला. आता एडिसनला वाटलं होतं की त्या जाळांवर आपण माती टाकली आहे, त्यामुळे आता शेकोटी विझली असेल. पण बाहेर येऊन त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत नव्हती, पण त्या लाकडांचे आता निखारे झाले होते. ते निखारे फुलत होते आणि त्या फुलत्या निखाऱ्यांचा प्रकाश अवतीभोवती पसरला होता आणि सगळा परिसर केशरी झाला होता. त्या एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं धडाधड जळत होती, आता लाकडं ज्वाळाच्या रूपात का जळत नाहीत? माती टाकल्यावर लाकडं विझली का नाहीत? त्यांचे निखारे का होत आहेत? ती फुलतायत का? शोध घेतल्यावर एडिसनला कळालं, जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजन अखंड पोचत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी लाकडांवर माती टाकली आणि अखंडित मिळणारा ऑक्सिजन लाकडांसाठी खंडित झाला. त्यामुळे ज्वाळा विझल्या पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाहीत. लाकडांचं निखाऱ्यात रूपांतर झालं आणि निखारे फुलत राहिले. हेच उत्तर एडिसननं आपल्या प्रयोगात वापरलं. एक निर्वात पोकळीची परीक्षा नळी घेतली ज्यात ऑक्सिजन नव्हता आणि त्यात त्यानं विद्युत तार सोडली. ऑक्सिजन नसलेल्या विद्युत तार असलेल्या त्या परीक्षा नळीला त्यांनी विद्युत प्रवाह जोडला. विद्युत प्रवाहामुळे ती तार जळाली नाही, ती फक्त तप्त तप्त होत राहिली. इतकी लालबुंद झाली की तिचा प्रकाश सगळ्या खोलीवर पसरला. सगळी खोली प्रकाशमान झाली आणि जगाला विद्युत बल्बचा शोध लागला. अपंगत्व असलेल्या एडिसननं जगाचं अपंगत्व दूर केलं. त्यांनी जग प्रकाशमान केलं. या बहिऱ्या एडिसननं तब्बल 10,000 शोध लावले आणि ही सृष्टी समृद्ध केली. 40 वर्षाचा एडिसन असताना त्याची आई निर्वतली. आईच्या निधनानंतर आईची खोली आवरावी म्हणून एडिसन आईच्या खोलीत गेला. आईची जुनी ट्रंक त्याला दिसली, ती सावरावी म्हणून आईची ती ट्रंक त्यानं उघडली. त्या ट्रंकेमध्ये 40 वर्षापूर्वी एडिसनच्या टीचरनी दिलेलं पत्र तसंच होतं. एडिसननं थरथरत्या हाताने ते हातात घेतलं, वाचायला सुरुवात केली. पत्रात टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका. त्याला कुणीच शिकवू शकणार नाही. हे पत्र वाचत वाचत एडिसनच्या डोळ्यातनं खळखळ खळ अश्रू खळायला लागले आणि ते पत्र आपल्या हृदयाशी घट्ट कुरवाळत तो म्हणाला, आई, या जगात मला कुणी शिकवू शकणार नव्हतं. मी शिकण्याच्या पात्रतेचा नव्हतो, पण माझ्या सगळ्या कमतरतांवर पांघरून घालून तू मला सतत सांगत राहिलीस, तू हुशार आहेस एडिसन, तू हुशार आहेस. पात्रता नसलेल्या मुलाला या आईनं इतकं हुशार केलं की त्यांनी सगळं जग समृद्ध करून टाकलं. आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या दोन आईंच्या कुशीत मूल शिकत असतं. आपल्या मुलांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. हा एका आईनं मांडलेला सिद्धांत आहे. त्या आईचं नाव होतं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब.
की ज्यांनी इथल्या रानावनातल्या डोंगर दऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये स्फुल्लिंग चेतवलं, तुम्ही तुमचं राज्य घडवू शकता. आणि ही पोरं ताडकन उभा राहिली, रुमणं बाजूला टाकून हातात तलवारी घेत पोलादी मनगटाने दिल्लीच्या तख्ताला धडका मारत राहिली. अटकेपर्यंत मराठे पोचले. चोहो बाजूला शौर्याचा वनवा वनवा उसळला. लोककल्याणकारी राज्य उभा राहिलं. जगाच्या पाठीवर राज्याभिषेक सोहळा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच साजरा केला जातो. कारण या राज्याभिषेकानं जगाला रामराज्याची आठवण करून दिली. या राज्यानं लोककल्याणकारी राज्य उभा केलं. आणि हे राज्य माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून आलं. 350 वर्षापूर्वी माँसाहेब जिजाऊंनी जी वाट दाखवली त्याच वाटेवरनं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था प्रवास करते आहे. निलेजी सांबरे साहेब जिजाऊंचाच वारसा जपत पुढे जात आहेत. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा माँसाहेबांना अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद.